नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। शिवजयंतीनिमित्त कर्जमाफीची योजना ही यामुळे सर्व शेतकऱ्यांना ही आनंदाची वार्ता ही मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, मागे हिवाळी अधिवेशन झाले, त्यामध्ये आपले राज्याचे मुख्यमंत्री विद्यमान एकनाथ शिंदे साहेब यांनी बोलताना अधिवेशनमध्ये सांगितले की आपण हे शेतकऱ्याचं सरकार आहे आणि शेतकऱ्यासाठी आपण आपल्या शासनामार्फत कर्जमाफीची योजना ही लागू करण्यात येईल। या संदर्भात स्पष्टीकरण त्यांनी त्या विधानसभेमध्ये आणि पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं, ज्यामुळे सर्व शेतकऱ्यांचं कर्जमाफी होणार आहे। या संबंधित देखील वक्तव्य त्यांनी बोलताना माध्यमांशी सांगितलं। त्याच्यानंतर बराचसा काळ हा लोटला आहे। प्रत्येक शेतकरी हा येणाऱ्या काळात 31 मार्चपर्यंत खरंच कर्जमाफी होणार का, किंवा जे आपल्या शेतकऱ्यांचे थकीत कर्ज आहे त्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी आजचे आदेश आलेले आहे का सोसायट्यामार्फत किंवा बँकमार्फत, या संदर्भामध्ये पूर्ण संभ्रमामध्ये शेतकरी हा सापडला आहे की कधी कर्जमाफी होईल आणि कधी आपलं कर्ज हे सरसकट माफ होईल आणि आपल्या सातबाराचा बोजा हा कधी कमी होईल। या विवंचनेत सर्व शेतकरी बांधव हा दडलेला आहे। मुख्यमंत्री साहेबांनी तर सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी करणार आहोत, शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ, शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे देऊ, शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे देऊ, शेतकऱ्यांना नमो निधीचे पैसे देऊ, शेतकऱ्यांना PM किसानचे निधीचे पैसे देऊ। पण शेतकऱ्यांना फक्त कर्जमाफी योजना ही पारदर्शकतेमध्ये झाली पाहिजे, ज्यामुळे शेतकरी हा दिवसेंदिवस आर्थिक संकटामध्ये सापडलेले आहे। जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना हे 3 ते 4 वर्षापासून एक ना अनेक संकटांनी शेती हे ग्रासलेली आहे। हाती आलेलं पीक हे वाया जात येत आहे। कधी अतिवृष्टी, कधी गारांचा पाऊस, तर कधी दुष्काळ, तर कधी कोरडा दुष्काळ, तर कधी ओला दुष्काळ। या परिस्थितीमध्ये संपूर्ण शेतकरी हा सापडलेला आहे। त्यामुळे सरकारने जातीने लक्ष देऊन कर्जमाफीची योजना ही कोणत्याही अटी न लावता सरसकट देण्यात यावी, जेणेकरून शेतकऱ्यांचं काही ना काही कर्ज हे माफ होईल। शेतकरी हा कुठंतरी हा आपल्या कर्जाच्या बोजाच्या बाहेर निघेल। त्यामुळे शेतकऱ्यांना जसं त्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही कर्जमाफी करू, आम्ही शेतकऱ्यांचं सरकार आहे, त्याचप्रमाणे वागत सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी ही देण्यात यावी असं समस्त शेतकऱ्याचं मत आहे। पण आता बघूया, 31 मार्चपर्यंत सर्व शेतकऱ्यांना कर्ज भरणे हे अनिवार्य राहते, रेग्युलर शेतकऱ्यांना, थकबाकी शेतकऱ्यांना, नाहीतर त्याच्या व्यतिरिक्त ह्या शेतकऱ्यांना व्याजदर हा लागू होतो। त्यामुळे सरकारनं 31 मार्चच्या आत कर्जमाफीची योजना ही अंमलात आणावी आणि पारदर्शकतेमध्ये सर्व शेतकऱ्यांना, गोरगरीब काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय घ्यावा। नुसत्याच घोषणा न करता त्याची अंमलबजावणी झाली तर शेतकऱ्यांना खरंच फायदा होईल, नाहीतर बोलाचाच भात न बोलाचीच कढी। या संदर्भामध्ये जर सरकार जर वागत असेल आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर शेतकऱ्यांना सरकार हे गाजर दाखवत असेल तर त्याचा काही उपयोग नाही। कारण शेतकऱ्यांना गाजर दाखवून लोकसभेची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असं खोटं वक्तव्य केल्यावर शेतकरी देखील एक ना एक दिवस सरकारला तोंडावर पाडल्याशिवाय राहणार नाही। म्हणून सर्व शेतकऱ्यांना आता 31 मार्चची ओढ लागलेली आहे। त्यामुळे जसं सरकारनं सांगितलं की आम्ही माध्यमाशी बोलताना की आम्ही शेतकऱ्याचं सरकार आहोत, त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, त्या संदर्भात नोटीस काढून याद्या लावून सर्व शेतकऱ्यांचं कर्ज हे सरसकट माफ करायला पाहिजे। किती 2 लाख ना 3 लाख नाही, तर जे शेतकऱ्याचं कर्ज हे त्या मागचा कर्जाचा बोजा हा सातबाऱ्यावर चढलेला आहे, तो किती वर्षाचा राहतो, त्या संदर्भामध्ये एक चांगला निर्णय घेऊन शेतकऱ्याच्या विषयी कर्जमाफीचा हा लादून द्यावा आणि सर्व शेतकऱ्याचं कर्ज हे सरसकट माफ करून सातबारा कोरा करण्यात यावा। तर शेतकरी मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा।